तर मित्रांनो नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे डोंबिवलीचा छकडेवाला या चॅनलमध्ये। तर आज व्हिडिओचा असा विषय आहे की रविवारी होणाऱ्या 9 नोव्हेंबर 2025 रोजी शिवसेना पहिले अधिवेशन श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यत 3 फेऱ्यांचे ओपन मैदान होणार आहे। उद्देश एकच, गोवंश संवर्धन। तिथे खूप चांगली अशी बक्षीस असणार आहेत। तर बघूयात पहिल्या नंबरसाठी काय बक्षीस असणार आहे। तर 2 फॉर्च्युनर आहेत, ते दिलेले आहेत, ते म्हणजे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रदादा पाटील। तर बघूयात यांनी आयोजित केलेले श्रीनाथ केसरी विषय उपस्थिती असणारे श्रीकांत शिंदेजी साहेब आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री ते म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब आणि उदयजी सामंत साहेब। तर बघूयात हे जे कोण अंदाजी कोण जिंकणार आहेत आणि कोण टॉपचे बैल येणार आहेत ते आपण नंतर पाहू। तर चालू करूया त्यासाठी। तर 10 नंबरवर असणार आहे द्वारलीकरांचा साहिल प्रतिष्ठान, द्वारलीकरांचा हरण्या असणार आहे। हा सुद्धा पेडगाव हिंदकेसरी प्रथम क्रमांकाचा होता। तर हा सुद्धा टॉपचा बैल आहे आणि बिनजोडमध्ये सुद्धा तशीच धमक आहे आणि घाटावर सुद्धा तशीच धमक आहे। तर हा सुद्धा विजेता होऊ शकतो। तर 9 नंबरवर आहे तो म्हणजे बाबू शेठ माने घरनेरके यांचा चटणी भाकरीचा पैलवान राजा मागल्या 4-5 वर्षापासून फुल फॉर्म मध्ये आणि त्याचे फॅन सुद्धा खूप आहे, फॅन फॉलोइंग सुद्धा खूप आहे। आणि जेव्हा हिंदकेसरीचा मैदान असतो, मोठा मैदान असतो, तेव्हा तो कधीच तिथे फॅनला नाराज करत नाही। दर्याचा चांगला पैरा झुलून आला तर हा सुद्धा बाजी मारू शकतो। तर बघूयात आता पुढे 8 नंबर आहे तो म्हणजे तर दुसरा आहे अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा हा काही महिन्यापासून जरा बॅक फुटवर होता, पण या दिवस जर त्याला उचलून आला तर तो सुद्धा इथे बाजी मारू शकतो आणि पैऱ्याची सुद्धा त्याला साथ लागणार आहे। तर पैरा कोण असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा। तर आणि हा जे मोठे मैदान असतात त्यात हा सर्जा कधीच कमी पडत नाही आणि फॅन्सला सुद्धा कधी नाराज करत नाही आणि हा सुद्धा मोठा मैदान आहे, म्हणजे हा सुद्धा दिवस फॅन्सचा असणार आहे। तर बघूया आता पुढे 7 नंबर आहे संभाजीनगरची शान लखन, हिंदकेसरी लखन। जर याचा सुद्धा चांगला पैरा आला झुलून तर हा सुद्धा बाजी मारू शकतो। तर याचा पैरा कोण असणार हा सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा। तर 6व्या नंबरवर आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटना ठाणे, रायगड, पालघर, मुंबई या संघटनेचे अध्यक्ष संदीप भाई माली भोपर डोंबिवली यांचा अर्जुनने बिनजोडमध्ये सुद्धा खूप चांगला स्पीड लावलेला आहे। या सीझनमध्ये धुमाकूळ घातलेले आहे, भोपर गावाचं नाव सुद्धा आदरापार केलेलं आहे। तर याचा पैरा कोण असेल ते कॉमेंट करून सांगा। तर 5व्या नंबरवर आहे कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा बिनजोडचा बादशाह भारत केसरी हिंदकेसरी मथुर हा तर एकदम टॉपचा बैल आहे। असं कुठलं गाव नाही जिथे या बैलाचं नाव नाही, जिथे जाल तिथं त्याची फॅन फॉलोइंग तिथे असते। बघाल तर नाशिकला जाल, कोकणात जाल, मुंबईमध्ये जाल, साताऱ्यात जाल, सांगलीमध्ये जाल, पुण्यात जाल, कुठे पण जा तिथे हा मथुरची फॅन फॉलोइंग बघून शॉक व्हाल। तर मथुरला बघायसाठी जी गर्दी जमली ना ती कुठल्याच बैलाला नाही आतापर्यंत। तर 4 नंबरवर आहे अखंड महाराष्ट्र, हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यावर ज्याला नाव पोचलं तसा वाटेगावकरांचा बादल आणि दुसरा आहे तो म्हणजे घोडगावकरांचा रॉकेट, तो म्हणजे मुंबईचा छोटा उस्ताद घोटकरांचा छोटा सर्जा। तर हे दोघं सुद्धा पैरे जुळून येऊ शकतात। तर तुम्ही सांगा हा बाजी मारणार का? तर हा सुद्धा फॉर्च्युनरचा सुद्धा मानकरी होऊ शकतो, कारण याने सुद्धा हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात आपलं नाव पोहोचवलेलं आहे आणि घोडगावांचं नाव एकदम हादरापार केलेलं आहे। मालकाचं नाव सुद्धा
खूप वरती केलेले असा हा गोरगावकरांचा सर्जा। तर तिसऱ्या नंबरवर आहे बिंजोरचा बादशाह डोंबिवली एक्सप्रेस सैराट डॉन। याने सुद्धा खूप मार्केट हलवले, पूर्ण मुंबई पूर्ण गाजवून ठेवलेले असा घेसरकरांचा सैराट। कुमारी संस्कृती आणि शेठ पाटील घेसरकरांचा सैराट आणि अख्खा मुंबई हलवून ठेवलेला 2-3 महिन्यासाठी। जे कुठल्या बैलांना हरवला, जो सगळ्यात टॉपचे बैल आहेत त्यांना हरवून ठेवलेले असा हा बैल आहे, ज्याने सगळ्या बैलांना हरवून ठेवले असा। आणि या बैलाचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे यात पैऱ्यात सुद्धा पळतो, हा बैल पैऱ्यात सुद्धा पळतो आणि त्यांच्या विरुद्ध सुद्धा पळतो असा एकदम मैत्रीपूर्ण लढतीचे बादशाह आहेत। तर बघूया पुढे। तर 2 नंबरवर आहे जाकीर शाकीर ड्रायव्हर संभाजीनगर यांचा टॉप किंग चिमण्या सुद्धा खूप फॉर्ममध्ये होता। याने दुसरा नंबर केला पेडगावला भुंगा सोबत आणि याचे ड्रायव्हर होते शाकीर ड्रायव्हर संभाजीनगर। तर हा सुद्धा एकदम फॉर्ममध्ये आहे। तर याने आपला स्पीड लावून अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपला संभाजीनगरचा हा गाव आहे तो अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाठवलेला आहे आणि आपल्या मालकाचं चालकाचं सगळ्यांचं नाव यांनी हादरापार केलेलं आहे। आणि तुम्ही कमेंट करून सांगा पैरा कोण असेल। तर आता बघूया आपण पुढे। 1 नंबरवर आहे संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका मोहिल शेठ धुमाल सुसगावकरांचा हिंदकेसरी बक्कासूर उर्फ बकिया डॉन। आणि याला सरपंच सुद्धा बोलले जातं आणि याची फॅन फॉलोइंग बघून असा अख्खा महाराष्ट्र आलेला आहे। आणि गावठी बैल सगळी बोलायची, पहिला गावठी बैल काही करू शकत नाही, तर याने त्यांना तोंडावर उत्तर दिलं। तसाच मोहिल शेठ धुमाल यांचा बकासूर 12 वेळेला हिंदकेसरी झालेले आहे। तर याचा रेकॉर्ड आतापर्यंत कोणीच तोडणार नाही आणि 1 दिवसात 2 वेळा हिंदकेसरीचा किताब 24 घंट्याच्या आत 2 हिंदकेसरीचे किताब याने आपल्या नावावर केलेले आहे। तर याने खूप चांगले फायनल मारून ठेवले, खूप चांगल्या बैलांना हरवलेले आहे। तर हा सुद्धा फॉर्च्युनरचे। जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।